राज्यस्तरीय विज्ञानधारा एकेका स्पर्धेमध्ये आपल्या समोर सादरीकरणासाठी येत आहे कोड क्रमांक 4। अरे तुम्हाला माहित आहे का, आम्ही लेहला गेलो होतो। काय अप्रतिम सौंदर्य होते हिमालयाचं सांगू। विमान जेव्हा हिमालयावरून लेहकडे जात होते ना, तेव्हा बर्फाच्छादित शिखरांकडे पाहताना मन तृप्त होते। वा वा, किती छान ग। विमान उतरत असताना त्या दोन डोंगरांमध्ये जेव्हा उतरते ना, तेव्हा छातीत धडकी बसते आणि त्या हिमालयाचे सौंदर्य मनाला भावते आणि मनाला मोहिनी करते। वा वा कांचन, किती छान वर्णन करत आहेस। प्रत्यक्ष हिमालयात गेल्यासारखं वाटलं। नमस्ते सर। नमस्ते मुलांनो, बसा। आज काय चर्चा चालली आहे तुमची? सर, ही कांचन तिच्या लेह सहलीतील माहिती देत होती। अरे वा कांचन, तुम्ही लेहाला गेला होतात? हो सर, आपण अगदी स्थिमित होऊन जातो एवढ्या उंचीवर आपले सैनिक आपले रक्षण करीत आहेत ते पहा। हो ना, तिथे गेल्यावर आपल्याला समजते खरतर म्हणजे नेमकं अर्थ काय तो। सर, तिथल्या हवेत ऑक्सिजन कमी आहे असे म्हणतात, हे खरे आहे? हो, हे खरे आहे। समुद्र सपाटीजवळ हवेत 20.8 ते 21% ऑक्सिजन असते। एव्हरेस्ट शिखरावर हवेतील किती प्रमाण ऑक्सिजनचं आहे सर? मुलांनो, मला कोण सांगेल एव्हरेस्ट शिखराची उंची किती आहे? सर, एव्हरेस्ट शिखराची उंची 29,030 फूट इतकी आहे। तेथील ऑक्सिजनचे हवेतील प्रमाण 5%हूनही कमी आहे। म्हणून तिथे जाताना गिर्यारोहकांना ऑक्सिजन सिलेंडर सोबत न्यावे लागते ना सर? हो, विमान जेव्हा 35 ते 40,000 फुटांवर उडत असते तेव्हा बाहेरचे वातावरण इतके विरळ असते की ऑक्सिजनचे प्रमाण नगण्य असते। सर, विमान उडण्यापूर्वी ज्या सुरक्षा सूचना देत असतात त्यात एक ऑक्सिजन मुखवट्यासंबंधी सूचना असते। मग त्यातून कसा ऑक्सिजन मिळतो सर? हा मास्क ऑक्सिजन जनरेटरला जोडलेला असतो। ऑक्सिजन जनरेटरमध्ये काही विशिष्ट रसायने असतात ज्यामुळे ऑक्सिजन वायू निर्माण होतो। हा मास्क साधारणपणे आपल्याला 15 ते 20 मिनिटं ऑक्सिजन पुरवू शकतो। मग त्यानंतर काय करतात सर? तोपर्यंत वैमानिक विमान 7 ते 8,000 फुटांवर आणून विमानात हवा घेऊ शकतात किंवा जवळच्या विमानतळावर विमान उतरवतात। नमस्ते मुलांनो, नमस्ते तुमचं। सॉरी, मला यायला थोडा उशीर झाला। नमस्ते मॅडम। मुलांनो, मॅडम उत्तम गिर्यारोहक आहेत आणि भारतीय हवाई दलात त्या वैमानिक आहेत। त्या आपल्या शाळेच्या माजी विद्यार्थिनी आहेत। किती छान मॅडम, आम्हाला तुमचा अभिमान वाटतो। मॅडम, मी असे ऐकले की तुम्ही विमान चालवता? हो, हे खरं आहे। आम्हाला भारतीय हवाई दलाच्या ताफ्यात सर्व जातीची विमाने चालवायला शिकवली जातात। तुम्ही सारी कसली चर्चा करत आहात? मॅडम, आम्ही आता ऑक्सिजन मास्क आणि विमानातील ऑक्सिजन पुरवठ्याबद्दल बोलत होतो। मॅडम, मी वाचले आहे की तिबेटवरनं विमानं उडू शकत नाही, हे खरे आहे का? हो, हे खरे आहे। कदाचित तुम्हाला माहित असेल की तिबेटला जगाची छप्पर असे म्हटले जाते, कारण तिकडे हिमालय उंच उंच शिखरे आहेत। तिबेटचे क्षेत्रफळ आपल्या देशाच्या क्षेत्रफळाच्या 1/3 एवढे असते। त्याच्या भोवती हिमालयातील अतिउच्च शिखरे माउंट एव्हरेस्ट 29,228 तर K2 हे शिखर 28,251 फूट आहे। या पठारावरून सिंधू आणि ब्रह्मपुत्र या दोन नद्या उगम पावतात। चीनच्या ईशान्येला तिबेट हा पठारी प्रदेश आहे आणि दक्षिणेला भूटान, नेपाळ, भारत हे देश आहेत। जगभर विमानाचे आवक प्रचंड वाढलेले आहे। दुसऱ्या महायुद्धात विमाने लष्कर उडत होती। हवेत ऑक्सिजन कमी आहे, पण त्याचा विमान प्रणालीशी काय संबंध असतो मॅडम? हो, हे खरं आहे, कारण की लालसा विमानतळावर उतरताना अनेक
ऑक्सिजन फक्त 13%च आहे. अरे छा, हा मुद्दा तर आमच्या लक्षातच आला नाही. आणखी एक महत्त्वाचे कारण असे आहे की त्याच्या ठरलेल्या उंचीवर उडत असताना एखादे इंजिन बिघडले तर विमानाला त्याची उंची राखणे शक्य नसते. त्यामुळे वैमानिक विमान कमी उंचीवर आणून जवळच्या विमानतळावर उतरवतात. पण इतक्या कमी उंचीवरून कोणती विमाने उडतात सर? छोटी प्रवासी विमाने 2, 4, 6, 7, 8, 10 आणि 25 प्रवासी नेणारी विमाने उडतात. अमेरिकेवर दहशतवादी लोक हल्ला करत होते. जेव्हा अमेरिकेने दहशतवादी लोकांवर शिक्षा केली, हे सर्वांना पटले नव्हते. अमेरिकेतील राष्ट्राध्यक्षांचे निवासस्थान व्हाईट हाऊस येथे ड्रोन्स, विमाने, हेलिकॉप्टर इत्यादी उड्डाणांवर बंदी आहे. मी असे ऐकले की डिस्नीलँड विमाने उडत नाही. हो, तेथे 3000 ते 3000 पेक्षा कमी उंचीवर उडणाऱ्या विमानांना बंदी आहे. तेथे युद्ध परिस्थिती आहे कारण तिथे दक्षिण युक्रेन, मलेशिया इथे मोठे अपघात झाले होते, म्हणून तिकडून पासून सगळीकडे आता बंद लावले आहे. मॅडम, त्यासाठी प्रदूषण हे एक कारण आहे ना? हो. 17 जुलै 2014 रोजीची ही घटना आहे. मलेशियाचे एक विमान युक्रेनच्या आकाशातून उडत असताना रशियन लष्करी दलाने त्याच्यावर अस्त्राने हल्ला केला. त्यामुळे 283 प्रवासी त्याच जागेत ठार झाले. अरे रे, हा तर फार मोठा गुन्हा आहे. हो, गुन्हा नक्कीच आहे. पण यावर दात कोण घालणार? कारण रशिया हा बलवान देश आहे. त्यावर दात घालण्यासाठी कोणीही पुढे येत नाही. त्यांच्यावर असे कितीतरी गुन्हे आंतरराष्ट्रीय कोर्टात दाखल आहेत, पण त्यांच्यावर ऍक्शन घ्यायला कोणीही तयार नाही. मुलांना, तुम्हाला माहित आहे का, 11 सप्टेंबर 2001 मध्ये अमेरिकेत दहशतवादी लोक विमानतळावर जाणे अवघड नव्हते. मुलांना, तुम्हाला अजून एक गोष्ट माहित आहे का? एक इतिहासातील गोष्ट, छत्रपती शिवाजी महाराज एका गडावर गेले होते. तिथे त्यांना गडावर प्रवेश दिला नाही कारण की सुरक्षा रक्षकांनी दरवाजे बंद केले होते. तेच महाराजांनी सांगितले होते. महाराज दुसऱ्या दिवशी आले, अजून रक्षकांना म्हणाले, रक्षकांचा सन्मान केला. अशीच आपली सुरक्षा यंत्रणा असावी लागते. मुलांनो, आजची चर्चा तुम्हाला कशी वाटली त्याबद्दल तुम्ही सारांश लिहालच अशी, आणि मॅडमने आपल्यासाठी त्यांचा मौल्यवान वेळ काढला त्यासाठी त्यांना आभार मानतो. धन्यवाद सुरेखा मॅडम व अतुल सर यांनी आपल्याला विमान तिबेटवरतून विमान का उडत नाही या विषयाबद्दल आपल्याला खूप चांगली माहिती सांगितली आहे. यांनी उत्तमच माहिती सांगितली. यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. धन्यवाद.